हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं? बसलोय मित्रांनो. काय झोप काय लागाना. मशिनी सारखी चालू आहे. पण इकडं काम चालू आहे हॉस्पिटलचं. तिकडल्या वॉर्डमध्ये हे आहे. त्यांना लावलं म्हणजे जेवण खाऊन दिलं आईला पण. पिंकीन मी पण तिथं जेवलो होतो. एवढंच खायला पण म्हणलं जेवण कर. जेवण करून म्हणलं झोपा आता. वाढव झालं चांगलं येऊन बसलो इथं. बोईला झोपायचं. जर्किंग आणलं तेवढं घालाय पण जर्किंग. ब्लँकेट हे दिलं. पिंकीला दिलं म्हणलं बाळालाही आपलं ब्लँकेट आणि चटई एक आणली म्हणल्यावर म्हणलं झोपा तुम्ही. नाही म्हणलं बाहेर. कसं आहे मित्रांनो, डॉक्टर केव्हा बी येतात, 24 तास सेवा चालू आहे म्हणल्यानंतर डॉक्टर केव्हा बी येतात केव्हा बी मग ती औषध गोळ्या किंवा किंवा कुठल्या सर्जऱ्या करायचं म्हणलं तर रातभर चालू असते हॉस्पिटल. चांगली 12-12, 1-1 वाजेपर्यंत ऑपरेशन हे चालू असते ते. कसं आहे, रात्री तरी योग्यता ताईनं फोन केला. योग्यतानं केला फोन पण नाही उचलला गेला. सायलेंट मोबाईल करून ठेवलेला. मग आता सायलेंट काय केला नाही. म्हणलं सायलेंट करायलाच नव्हे, परतच्याला पळापळी. आणि कसं आहे पिंकीला पण म्हणलं आपलं निवांत झोप, काय टेन्शन घेऊ नको, काय नको. बाळाला म्हणलं सर्दी बाहेर इकडं म्हणल्यानंतर म्हणलं हवा ही गार पडती फरशी, बाळ उघडं पडतं. परतच्याला कसं आहे मित्रांनो, इथनं येणं जाणं पेशंटचं असतं म्हणल्यानंतर कसं आहे ही एक आजाराचं आहे का पेशंट इथून येतं. त्यामुळं तिला सेफ्टीच्या आपल्या रूममध्ये तिकडं ठेवलेले. तर तिकडं काही म्हणजे एवढं बियासारखं कारण नाही. तर आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की बाळाला म्हणजे बाळाची पण काळजी घ्या. आली वेळ तर मित्रांनो काळजी तर घेतच आहे. पण शेवट कसं आहे, देवाला पण आपली प्रार्थना एवढीच आहे की फक्त आईला आपली तिच्या पाया उभा करा. एवढीच आपली प्रार्थना चालू आहे. तरी आपल्या भाऊ बहिणींचा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर तर आहे नक्कीच ठीकठाक होईल. त्यामुळं कसं आहे म्हणजे प्रत्येकजण जे आहे आपल्या काय ताई आहे त्या काय भाऊ बहीण आहे ती सर्वांना काळजी आहे आपल्या बाळाची समर्थची. तर समर्थ म्हणजे मस्त त्याला आता तुम्हाला सांगतो थोडीशी सर्दी ही हवामान म्हणजे त्याला आंघोळ नाही, पाया म्हणजे चोळणं नाही, मोळणं नाही, टाळू भरणं नाही. त्यामुळं थोडासा ताटून एवढा तेवढा जाणारच की भाऊ बहिणीनं. आता आपण शहाणा सुरत माणूस असून आपल्याला काय होतंय, आंघोळ जर नसली एक दिवस म्हणा तर लगेच आपलं अंग दुखायला चालू होतं आहे. मग ती तर लहान लेकरू आहे, त्याला तर चोळून म्हणून सारखी आंघोळ ही लागती. त्याच्यामुळं त्याला पण थोडासा शिनोटा येत असेल तरी ते आपला एवढा त्रास देत नाही बाळ समर्थ. म्हणजे ती पण देवाचीच कृपा म्हणावं लागेल. कारण की ती रडत नाही, पडत नाही, काय नाही, आपलं हसतंय खेळतंय. उठलं तरी रात्री तर झोपेतनं उठून खेळत होतं. आणि गरम होतंय मित्रांनो त्याला पण म्हणजे आता उन्हाळा चालू झाला म्हणजे त्याला पण गरम होतंय हे होतंय. रात्री माझं पण जर्किंग बोलत असतं, काढून ठेवलं साईडला. काय करणं काय हातरून कामरून आणलं नव्हतं. हातरायला म्हणल्यानंतर पेशंट पुरतंच आणलं होतं. आता खाली एक वॉर्ड आहे झोपायचं शिफ्टीचं, पण तिथं जरा म्हणजे फरक ज्याच्या डोक्यात झाला आहे म्हणजे मेंटल म्हणते ते का नाही तसं तिकडं रूम आहे ती वॉर्ड. तिकडं ती मॅडम म्हणल्या होत्या एक वेळेस जावा झोपायला, पण मी बघून आल्यावर म्हणलं नका पिंक आपल्याला तिकडं जायला. कारण की कसं आहे एक तर लाकूड घेऊनच तिथं म्हणत होतं मी डोकंच फोडतो, 18 टाकं पाडतो म्हणजे मनाला ते बोलते ते काय पण का आपलं शहाणं होऊन आपलं इकडंच बसल्याला नाही वगैरे. तर दवाखाना म्हणजे असे भाऊ बहिणीनं म्हणजे तसं नाही बरं का. कारण की 24 तास म्हणजे चालू आहे सारखं म्हणजे झोपत नाही ती हे नाही ती ह्याची झाली होती की त्याची होती. म्हणजे हॉस्पिटल मोठं असल्यानंतर म्हणजे शब्द एमर्जन्सी चालू आहे. जावळ येते त्या मला पण आता झोप म्हणजे लागल्यासारखी. पण कसं आहे जागा थोडं राहावं लागतंय. मी परतच्याला 3-3:30 वाजता म्हणजे असं थोडंसं आपली झोप घेतोया.
डाच पण आहे तर मच्छर आहे तर चावत्यात या. ते ओडोमॉस आणायचं होतं पण मेडिकल झालं तिकडलं बंद. आता हे तर नाही ना मिळत ह्या मेडिकलमध्ये ओडोमॉस. 2 मंदिरं पण आहे ती हॉस्पिटलमध्ये. एक गणपतीचं आहे आणि एक साईबाबाचं आहे. सकाळी फॉर्म भरायला गेलतो तिथं होतं. कसं आहे मित्रांनो, सारखं म्हणजे रक्त लगेच ते चेक चालू आहे आईची. म्हणजे ट्रीटमेंट घ्यायचं आहे म्हणजे ती रक्त किती म्हणजे म्हणजे त्यांना कळतंय ना, फास्ट चालतंय का कमी चालतंय का बाबा घट होतंय का किंवा काय होतंय हे असं समजा चालू आहे सर्जरी. त्यामुळं राहावं लागतंय म्हणजे जसं त्यांना वाटेल तसं त्यांच्या मनाने योग्य ट्रीटमेंट ती त्यांच्या हिशोबाने चालू आहे. आता आपल्याला एवढं समजत उमजत असतो का लगे लगे वाचा एवढं इंग्रजी येतंय का, तरी एवढं तेवढं आपण समजतंय आपल्याला पण म्हणायचं. डॉक्टर कसं पेशंटपाशी एवढं लगे लगेच सांगत नाहीत कारण की ते हापकन बिहेन योग्य त्याला पण तेच सांगितलं मी, तू काय म्हणलं रडू नको पडू नको म्हणलं, नाहीतर म्हणलं ती भिन. त्याच्यामुळं रडायचं नसतं म्हणलं कधी, नाहीतर म्हणलं तुम्ही इकडं बाहेर बसा मी तिकडं आत जातो बघू सांगतो मी डॉक्टरांना सिस्टरांना म्हणलं. कसं आहे बाया माणसाने कुठं बाहेर बसायचं, त्याच्यामुळे म्हणलं आपलं तुम्ही इथंच आपलं फक्त फोन करा मला. फोन केल्यानंतर मग कसं आहे मी आहेच की इथं जागा लगे हॉस्पिटल आहे. चाफ्याची झाडं बिडं तिथं एक आहे, पलीकडे एक आहे चाफ्याचं झाड. पाणी आणायचे भरून बाटली. जर्किंग आपलं जर्किंग घेतलंय उशाला आणि पडलोय आपलं फरशीवर. भरपूर असं मोठं हॉस्पिटल आहे मित्रांनो. एका एका ह्याच्यात तुम्हाला सांगतो सारखं 7-7, 8-8 वॉर्ड आहेत एका एका रूममध्ये. त्या इकडं आतमध्ये आहे वॉर्ड लेडीज, तिकडं आपल्या ॲडमिट आहे. सकाळी तर बघा तिथं झोपलं होतं जाऊन. कामं चालू आहे ती. ती पण फंगलची पण आता लागली थोडीशी खाजखाज व्हायला. आता इथं गोळी नाही औषध नाही म्हणल्यावर मित्रांनो कसं आहे त्याच्यामुळं आपलं इथं सारखं तरी आहे ते म्हणजे सिक्युरिटी आहे. म्हणजे कसं आहे समजायचं इथं म्हणजे डिलिव्हरीचे पेशंट हे आहे ते सर्व म्हणजे ज्याच्या त्याच्याकडे ज्याच्या त्याच वॉर्ड आहे. आता कसं आहे चपातीला काही तेल नाही, रोट्या असते त्या आणि वरणात म्हणजे नमक नाही कसलंच, एकदम आळणे असं. भाजी पण तशीच. मग कसं आहे आता आई म्हणते की आपण घरी कसं खायचं कसं नाही म्हणलं, वेळ आल्यावर काही खावं लागतंय. मग एक प्रकारे ते तांदूळ पण खावं लागेल म्हणलं आपल्याला, नुसता भात म्हणलं तरी. जात्याला दिवस निघून भाऊ बहिणी होईल. दिवस काय राहणार आहेत का, एकदा ती ठीकठाक झाली म्हणजे ओके. वेळ ही प्रत्येकाला आहे मित्रांनो. आता काय काय आपल्या मित्रांचं म्हणणं आहे की पिंकीचं बी शेजार झालेला आहे, ही झालेला आहे, तिची पण धावपळ ही. ती ती तर लय तुम्हाला सांगतो दणकट आहे बाबा. ती तर पिंकी तर आहे ना अशी काचत घेणं आईला उचलते या, खाटं अशी उभं राहते आणि उचलते या, दम दाकट आहे. आता आपल्याला छोटंसं बाळ आहे म्हणून कसं होतंय थोडंसं अडचण येते, नाहीतर ती जर कोण नसतं तरी म्हणते चाललं असतं पण मी एकटेच हँडल केलं असतं. आता पण ते समर्थ आपलं लहान आहे अजून. एकदा समर्थ चांगला 7-8 महिन्याचा असता तरी मग काय अडचण नव्हती. तिकडं पूनमच्या इकडं जरी न्यायला असता ते थोडासा खाता पिता असता म्हणजे. पण ते अंगावर येतंय तिला पण भूक लागते ही होती. चांगलं चुंगलं तिला पण मिळालं पाहिजे खायला मित्रांनो. तर
चला मित्रांनो, बघू आता कसं. फोन बिन आला तर मला जागच राहावं लागेल.